आज मी बनवत आहे सगळ्यांचा फेवरेट पास्ता आणि तेही डायरेक्टली कुकरमध्ये. पास्ता आधी बॉईल वगैरे करून घ्यायची अजिबात गरज नाही आहे. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये मी टाकलं आहे थोडंसं बटर आणि 2 चमचे तेल, नाहीतर मग बटर थोडंसं खालून लागू शकतं. तर या सगळ्याला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मी सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये टाकत आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, जी ऑलवेज घरी माझ्या रेडी असते. याला थोडंसं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे 1 मीडियम साईजचा कांदा. एकदम बारीक नाही चिरायचा आहे, थोडासा मीडियम चिरलेला आहे. नॉर्मल जे चॉपर असतं घरी अवेलेबल त्याच्यामध्ये मी चॉप करून घेतलेला आहे. तर कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, खूप जास्त ब्राऊन वगैरे करायची गरज नाही आहे. थोडंसं मीठ टाकल्यानंतर तो पटपट शिजेल. कांदा परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी शिमला मिरची घालते आहे. तीही फार बारीक चिरायची गरज नाही आहे. शिमला मिरचीला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते आहे अर्धा टोमॅटो आणि या सगळ्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. एकदम मशी वगैरे करायची गरज नाही आहे, कारण आपण कुकरमध्ये डायरेक्टली शिजवणार आहोत. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे ऑरेगानो. जे आपण घरी पिझ्झा वगैरे ऑर्डर करतो त्याच्यामध्ये जे सॅशे येतात ना, ऑरेगानो चिली फ्लेक्स वगैरे, बस तेच मी याच्यामध्ये यूज करते आहे. त्यानंतर मी चिली फ्लेक्सही घातले आहेत. जर तुम्हाला कमी स्पायसी हवे असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स स्किप करू शकता. या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी टाकत आहे काश्मीरी लाल मिर्च. याच्यामुळे काय होतं ना, थोडासा रंग छान येतो पास्ताला. आणि याला थोडंसं चीझी करण्यासाठी मी आता याच्यामध्ये टाकत आहे थोडंसं बटर आणि 1 चमचाभर मैदा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. या स्टेपमुळे काय होतं ना, पास्ताला छान असा चीझी फ्लेवर येतो. जो आपण व्हाईट पास्ता बनवताना सगळ्यात पहिले जी प्रोसेस करतो ना, बस ते फक्त मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे टोमॅटो केचप. टोमॅटो केचप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. चला तर मग या मिश्रणामध्ये सगळे फ्लेवर्स आलेले आहेत. चीझही झालेलं आहे, केचपही टाकलेलं आहे, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, स्पायसी सगळे फ्लेवर्स आलेले आहेत. आता याच्यामध्ये मी टाकते आहे वॉश केलेली मॅक्रोनी. साधारणपणे 1.5 कप आहे. हे फक्त पाण्यामध्ये धुवून मी घेतलेली आहे आणि डायरेक्टली मी याच्यामध्ये टाकत आहे. याला मिश्रणामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि जेवढी मॅक्रोनी आपण घेतली होती त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. पाणी किती लागेल हे डिपेंड करतं तुम्ही कोणत्या टाईपचा पास्ता यूज करताय. जनरली मॅक्रोनीसाठी एवढं पाणी पुरतं. तुम्ही स्पॅगेटी पास्ता किंवा अजून कोणत्या टाईपचा पास्ता यूज करत असाल तर थोडंसं जास्त पाणी याच्यामध्ये लागू शकतं. पाणी टाकल्यावर सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, खूप जास्त नाही टाकायचं, कारण कांदा परतताना आणि आपण जे केचप वगैरे टाकलं होतं त्याच्यामध्ये मीठ होतं. बटरही आपण सॉल्टेड यूज केलेलं आहे. चला तर मग 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये हा पास्ता एकदम व्यवस्थित मस्त शिजतो. तुम्ही याच्यावरती गार्निशिंगसाठी चीज स्लाईसही टाकू शकता, नाहीतर असा सर्व करू शकता.